घरामध्ये केसांना कलर कसा करायचा, कोणता कलर निवडायचा, केसांना कलर अप्लाय कसं करायचा, त्याच्यानंतर त्याला वॉश कसं करायचं आणि वॉश केल्यानंतर हेअर केअर कसा करायचा, हे सगळे तुमच्या प्रश्न आहेत जे मला वारंवार विचारले जातात. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे की मी हेअर कलर कसं करते. ऑफकोर्स मी सुद्धा हेअर कलर करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कसं हेअर केअर करते, कोणता हेअर कलर मी वापरत आहे जे की मला लिटरली खूप आवडतो. आय थिंक 2 ते 3 वर्ष झालेले आहेत ह्या कलरला मी यूज करत आहे. तर ते कलर कसं वापरायचं, केसांना अप्लाय कसं करायचं, वॉश कसं करायचं आणि त्याच्यानंतर हेअर केअर कसं करायचं हे सगळं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण खूपच युजफुल व्हिडिओ आहे आणि तुम्ही भरपूर काही शिकणारसुद्धा आहात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओच्या शेवटला आपण नवीन सबस्क्रायबर्सना शाउटआउटसुद्धा देणार आहे. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ प्रणवती. तुम्ही जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणवती आहे. मी मेकअप व्हिडिओज, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज, हेअर केअर व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका. आता हेअर कलर आपण कसं करतो, प्रत्येकाला वेगवेगळी रिक्वायरमेंट असते. कोणाचे पूर्णपणे केस ग्रे झालेले असतात, कोणाला थोडेसे झालेले असतात. आता माझ्या केसमध्ये मला जे व्हाईट हेअर्सचा प्रॉब्लेम आहे तो फक्त क्राऊन एरियामध्ये आहे. मागच्या साईडला इतके व्हाईट हेअर्स नाही आहेत. एखाद दुसरे जरी असले तरी इतका मला त्याचा फरक नाही पडत. मला फक्त जे विजिबल, फ्रंटला जे विजिबल असतात तिथं हेअर कलर करणं हे जास्त गरजेचं असतं. त्यामुळे मी फक्त फ्रंट सेक्शनला हेअर कलर अप्लाय करते. पण तुम्हाला जर पूर्णपणे अप्लाय करायचं असेल तर ते सुद्धा मी सांगणार आहे की तुम्ही कसं करू शकता. ठीक आहे. आता हेअर कलर करताना सगळ्यात पहिला प्रश्न येतो की कोणता हेअर कलर वापरायचा. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की मी कोणता वापरते. तर मी जो हेअर कलर यूज करत आहे, आय थिंक 2 ते 3 वर्ष झाले मी हा हेअर कलर यूज करत आहे. आणि हा मला डॉक्टरांनी रेकमेंड केलेलं, डर्मेटॉलॉजिस्ट जे असतात, स्किन स्पेशलिस्ट, त्यांनी मला हे रेकमेंड केलेलं हेअर कलर आहे. आणि ह्याचं नाव आहे क्यूटी कलर. ठीक, हा जो शेड मी यूज करत आहे तो डार्क ब्राऊन आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला 60 ग्रॅम ऑफ डार्क ब्राऊन कलर मिळतो आणि 60 ग्रॅम ऑफ डेव्हलपर. तर इतकी क्वांटिटी तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळते. तर आता ह्याची प्राईस जर मी तुम्हाला सांगितले तर हे थोडंसं एक्सपेन्सिव्ह साईडला आहे. आय थिंक ह्याची MRP जर मी तुम्हाला सांगितले तर हे 1710 रुपयेला ट्यूब आहे मोठी. ॲमेझॉनवरती कदाचित ह्याचं रेट थोडंसं कमी असेल, 1200 ते 1300पर्यंत आय थिंक इतकं ह्याचं रेट आहे. ॲमेझॉनवरती ॲवेलेबल आहे. आता तुम्ही म्हणणार इतकं महाग का वापरायचं, तर मी हे वापरते कारण मला हा खूप आवडलेला आहे. ह्याच्या आधीसुद्धा मी एखाद दुसरे हेअर कलर वापरले होते. त्या प्रॉडक्ट्समुळं खूप इरिटेशन झालं होतं. माझी स्कॅल्प खूप इरिटेटेड झाली होती आणि त्याचबरोबर स्कॅल्पमध्ये असे बारीक बारीक लाल दाणे झाले होते, ज्याच्यामुळे मला खूप इरिटेशन झालं आणि मी खूप वेळ असं केसांना खाजवत बसायचे. त्यामुळे मला ते सूट झालं नव्हतं. अँड देन जेव्हा मी डॉक्टरांना विचारले, त्यांनी मला हे कलर रेकमेंड केलं होतं आणि मी जेव्हा यूज केले, मला टू बी व्हेरी फ्रँक मला काहीही इरिटेशन झालेलं नाही आहे. कोणत्याही प्रकारचा जो रेडनेस वगैरे आपल्या स्कॅल्पमध्ये होतो तसं काहीही झालं नाही आहे. त्यामुळं मी ह्या हेअर कलरला स्टिक आहे फ्रॉम लास्ट 2 to 3 years. जो हा हेअर कलर आहे ह्याच्यामध्ये नो PPD आहे अँड नो अमोनिया आहे आणि मिनिमम स्कॅल्प डॅमेज आहे. त्यामुळं मला हा खूप जास्त आवडला आणि मी हा यूज करत आहे. ठीक आहे. आता तुम्हाला जे पण हेअर कलर तुम्हाला सूट करतं ते तुम्ही वापरू शकता. पण माझं रेकमेंडेशन जर तुम्ही विचारला तर मी हे क्यूटी कलरचा हेअर कलर तुम्हाला रेकमेंड करेन. मला हा खूप आवडतो कारण हा वापरल्यानंतर मी दुसरा कोणताही हेअर कलर वापरलेला नाही आहे. त्यामुळं हा मी रेकमेंड करते तुम्हाला. जर तुम्ही इतकं बजेट जर तुमचा असेल तर डेफिनेटली तुम्ही हे ट्राय करू शकता. आणि जर तुम्हाला दुसरे सूट होत असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. असं काहीही नाही आहे की प्रणवती सांगते म्हणून हेच वापरायचं. तुम्हाला जे पण सूट होतं ते कलर तुम्ही वापरू शकता. मार्केटमध्ये भरपूर सारे अवेलेबल आहेत. गार्नियर आहे, स्ट्रिक्स आहे, अजून भरपूर सारे ब्रँड्स आहेत ज्याच्यामध्ये हेअर कलर मिळतं. जे पण तुम्हाला सूट करतं ते तुम्ही वापरू शकता. आणि तुम्हाला जर हे ट्राय करायचं असेल तर डेफिनेटली क्यूटी कलरचा हा ब्लॅक और ब्राऊन कोणतंही तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे, त्यामुळे तुम्ही चेक करू शकता. आता हेअर कलर करण्याच्या आधी मी तुम्हाला एकदा दाखवते की मला व्हाईट हेअर्स कुठे आहेत. जर तुम्ही हा क्राऊन एरिया बघितला तर इथे मला व्हाईट हेअर्स आहेत. त्याचबरोबर इथे जरी बघितलं तरीसुद्धा मला इथेसुद्धा व्हाईट हेअर्स आहेत.
जे की व्हिडिओमध्ये खूप विजिबल होतात. जेव्हा पण मी हेअरस्टाईलचा व्हिडिओ वगैरे असं काहीतरी करते तेव्हा मला व्हाईट हेअर्स आलेले हे लक्षात येऊन जातात. आता इथं तुम्ही बघू शकता ह्या साईडला थोडंसं कमी आहेत, पण माझ्या लेफ्ट सेक्शनला भरपूर व्हाईट हेअर्स आहेत आणि आता थोडीशी इथे सुद्धा आहेत. ठीक आहे, तर आता ह्याला आपण हा सेक्शन जो आहे तो ह्याला कलर करणार आहे, ते तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे. आणि अजून एक गोष्ट ह्या कलरबद्दल सांगायचं विसरले की हा कलर भरपूर वेळसाठी टिकतो. आय थिंक एकदा कलर केला तर आरामात 2 ते 3 महिने हा कलर टिकतो. हे खूप रिअलिस्टिक मी तुम्हाला टाईम सांगत आहे की एवढा वेळ हा टिकतो. कारण बऱ्याच जणांना एक प्रॉब्लेम असतो ना की आपण हेअर कलर जरी केला तरी थोड्या दिवसात एखादा सेक्शन असतो जिथं रिपीटेडली व्हाईट हेअर्स येत असतात. तर तसं मी एकदा जर कलर केले तर आरामात 2 ते 3 महिने मला खूप चांगला चालतो. आणि कारण मी पूर्णपणे केसांना कलर करत नाही हा कलर, तर हा एक ट्यूब जो आहे ह्याच्यामध्ये मी आरामात 3 ते 4 वेळा कलर करते. ठीक आहे, त्यामुळं खूप कन्व्हिनियंट आहे. सो लेट्स स्टार्ट. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट, जेव्हा पण तुम्ही हेअर कलर करणार असाल, फॉर एक्झाम्पल मी आज हेअर कलर करते आहे, तर काल रात्री मी हेअर वॉश केले होते आणि आत्ता माझी स्कॅल्प जी आहे ती पूर्णपणे क्लीन आहे आणि केसांवरती ऑइल वगैरे काहीही नाही आहे. ठीक आहे, फक्त तुम्हाला मेक शुअर करायचं आहे की तुमचे केस ओले नसायला पाहिजेत, पूर्णपणे ड्राय असायला पाहिजेत. पण मी प्रत्येक वेळेस हेअर कलर करण्याच्या आधी हेडबाथ घेते, कारण त्याच्यामध्ये जर फॉर एक्झाम्पल तुमचे केस ऑइली झाले असेल तर कलर पिगमेंट तेवढा येत नाही. त्यामुळे कधीही हेअर कलर लावायचं संध्याकाळी लावणार असाल तर सकाळी एकदा हेअर वॉश करायचं, म्हणजे संध्याकाळपर्यंत ते वाळतात आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यावरती हेअर कलर लावू शकता. हे मी जनरली दिस इज माय वे ऑफ डुईंग हेअर कलर, ते मी तुम्हाला सांगते. कारण जर ऑइल असेल तर कलर व्यवस्थित पिगमेंट त्याचा येत नाही. ठीक आहे, तर आता हेअर कलर करण्याच्या पूर्वी चेंज इंटू समथिंग व्हेरी कम्फर्टेबल. तर आता हेअर कलर लावण्याच्या आधी काय काय सामान तुम्हाला लागणार आहे ते मी तुम्हाला आधी सांगते. सगळ्यात पहिला कलरला मिक्स करण्यासाठी आपल्याला एक बाउल लागणार आहे, कंटेनर. मी एक प्लास्टिकचा कंटेनर यूज करत आहे. एक ब्रश लागणार आहे आणि ब्रश हा हेअर कलरच्या डब्यामध्ये येतो. या ब्रशमध्ये एका साईडला कलर लावण्यासाठी ब्रश आहे आणि दुसऱ्या बाजूला कोंब करण्यासाठी. कारण जेव्हा तुम्ही कलर पूर्णपणे लावता आणि जेव्हा त्याच्यावरती कोंब करता तर ते खूप इव्हनली सगळीकडे स्प्रेड होतं आणि लावायला खूप सोपं जातं. त्यामुळे हा ब्रशसुद्धा खूप चांगला आहे. एका साईडला ब्रश आहे आणि एका साईडला कोंब आहे. मला लागणार आहेत हँड ग्लव्स. ऑब्व्हियसली जेव्हा तुम्ही कलर करत आहात तेव्हा हाताने बेअर हँड्सने कधीही कलर लावू नये, कारण जर कलर आपल्या हाताला लागला तर तो कलरसुद्धा येणार आणि प्लस तुम्हाला इरिटेशनसुद्धा होऊ शकतं. त्यामुळं हँड ग्लव्स पहिला हँड ग्लव्स लावायचे आणि त्यानंतर मग तुम्ही हेअर कलर लावायला सुरुवात करायची. हँड ग्लव्स लागणार आहेत. कोकोनट ऑइल लागणार आहे, कारण जेव्हा आपण हेअर कलर करतो स्किनवरती जी आपल्या केसांच्या बाजूची जी स्किन आहे, बॉर्डर जी आहे, तिथं जर चुकून कलर लागला तर अगेन तिथं इरिटेट होऊ शकतं. त्यामुळं केसांचा जो बॉर्डर आहे तिथं तुम्ही तेल लावायचं. तेल लावायचं नसेल तर तुम्ही मॉइश्चरायझरसुद्धा लावू शकता किंवा वॅसलिनसुद्धा तुम्ही लावू शकता. त्यामुळं तेल तुम्हाला लागणार आहे. आणि पार्टिशन करण्यासाठी थोडेसे मी क्लचेस यूज करत आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही रबर बँडसुद्धा यूज करू शकता. आणि कलर, जो पण तुम्ही कलर यूज करणार आहे तो कलर. ठीक आहे, तर आता आपण सगळ्यात पहिला काय करूया, पार्टिशन करून घेऊया. आता मी तर सेंटर पार्टिशन केलेली आहे आणि मला फ्रंट सेक्शनला कलर करायचा आहे. फक्त हा जो माझा सेक्शन आहे तिथे मी कलर करणार आहे. त्यामुळे आपण फ्रंट पार्टिशन करून घेणार आहे लाईक दिस. आणि जिथं आपण कलर लावणार नाही आहे त्याला मी काय करते, मागच्या साईडला टाय करून टाकणार आहे. जर तुम्हाला पूर्ण कलर करायचा असेल तर तुम्ही मागेसुद्धा 2 सेक्शन, जसं आपण करतो रेग्युलरमध्ये तसं तुम्ही 2 सेक्शन करायचं आहे जर तुम्हाला पूर्ण केसांना कलर करायचा असेल. आता मला फक्त फ्रंटला करायचं आहे, त्यामुळे फ्रंटमध्ये मी 2 सेक्शन केलेले आहे आणि मागच्या साईडला मी रबर बँड बांधून टाकत आहे. आता हे जे 2 सेक्शन्स आहेत ह्याला सुद्धा मी टाय करून टाकत आहे. आता आपण पार्टिशन केलेलं आहे आणि आता मी काय करणार आहे, ऑइल अप्लाय करत आहे. म्हणजे जर कलर लावताना चुकून जर कलर स्किनवरती लागला तर त्याचा कलर तिथं यायला नाही पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्याला इरिटेट व्हायला नाही पाहिजे. त्यामुळे थोडंसं तेल मी हातावर घेत आहे आणि बॉर्डरवरती तेल लावत आहे लाईक दिस.
कानावरती सुद्धा लावायचं, कारण बऱ्याच वेळा जेव्हा आपण इथं कलर करत असतो कानाला कलर लागतं, त्यामुळं कानाला सुद्धा कवर करायला अजिबात विसरायचं नाही. आणि अजून एक गोष्ट म्हणजे जेव्हा पण तुम्ही हेअर कलर करणार असाल तर सगळ्यात आधी त्याचं पॅच टेस्ट करायचं. एक छोटासा पॅच तुम्ही इथं लावू शकता आणि त्याच्यानंतर नेक्स्ट 48 आवर्ससाठी तो ऑब्झर्व करायचा. म्हणजे वॉश केल्यानंतर नेक्स्ट 48 आवर्समध्ये तुम्हाला तिथं जर इरिटेशन वगैरे होत असेल तर डेफिनेटली तो तुम्हाला सूट होत नाही आहे. त्यामुळे कोणताही कलर अप्लाय करण्याच्या आधी पॅच टेस्ट करणं हे खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आता मी काय करणार आहे, हँड ग्लोव्ज मी घालणार आहे. हँड ग्लोव्ज तुम्हाला कोणत्याही मेडिकलमध्ये इझिली मिळून जातं, त्यामुळे हँड ग्लोव्ज हे नक्की यूज करा. आता आपण काय करणार आहे, कलरला मिक्स करून घेणार आहे कंटेनरमध्ये. आता ह्या कलरला जर तुम्ही बघितला तर ह्याच्यामध्ये हेअर कलरिंग क्रीम एक येतं आणि त्याचबरोबर एक बॉटल येतं ज्याच्यामध्ये आहे डेव्हलपर. ठीक आहे. हा डेव्हलपर आहे आणि हा कलर आहे. ठीक आहे. आता हे दोन्हीही आपण इक्वल क्वांटिटीमध्ये मिक्स करून घेणार आहे. जितकं तुम्हाला लागणार आहे तितकं तुम्ही त्याला यूज करू शकता. आता मी सगळ्यात आधी काय घेणार आहे, हेअर कलरिंग क्रीम घेत आहे. आणि तितकंच अमाऊंट जितकं मी कलर घेतलेली आहे तितकंच मी डेव्हलपरसुद्धा ह्याच्यामध्ये घालणार आहे. आणि आता मी काय करणार आहे, जो ब्रश मी यूज करणार आहे त्याच्यानंच ह्याला मी मिक्स करत आहे. आता हा व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि आता आपण एक एक सेक्शन उघडणार आणि तिथे आपण कलर करणार आहोत. कलर लावताना एक खूप इम्पॉर्टंट ॲडवाईस मी तुम्हाला देते की जेव्हा पण तुम्ही कलर लावता मेक शुअर की तुम्ही एकदम जी आपली स्कॅल्प आहे तिथं कलर लावू नका. त्याच्यापासून अगदी जवळून तुम्ही कलर लावायला सुरू करू शकता, पण स्कॅल्पला टच होईल असं कलर लावू नका. कारण बऱ्याच वेळा स्कॅल्पवरती आपल्याला इरिटेट होतं, रेडनेस येऊ शकते. त्यामुळे मी जी स्कॅल्प आहे त्याला लावायला अवॉइड करते. स्कॅल्पच्या अगदी जवळून तुम्ही घेऊ शकता, पण मेक शुअर की स्कॅल्पवरती जास्त जायला नको. म्हणजे तुम्हाला जर तो सूट नाही झालं तर स्कॅल्प तुमची इरिटेट नाही व्हायला पाहिजे. तर आता हा एक सेक्शन मी उघडलेला आहे. आता ह्याला मी सगळ्यात आधी कोंब करणार आणि ह्यामधला एक छोटासा सेक्शन मी घेत आहे लाईक दिस. ठीक आहे. आता मी कलर घेणार. कलर केल्यानंतर मी काय करणार आहे, आता जो कोंब आहे तो यूज करणार आणि ह्याला स्प्रेड करणार इव्हनली. म्हणजे कोंबमुळं काय होतं, कलर सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड होऊन जातो. आता जो आपण कलर लावलेला सेक्शन आहे त्याला मी असं मागं ढकलत आहे. आता तो लावून झाल्यानंतर सेकंड सेक्शन घ्यायचा, क्लोजली घ्यायचा, म्हणजे तुमचा कोणताही ग्रे हेअर मिस होणार नाही. आणि आता तुम्ही बघू शकता मी स्कॅल्पला लावत नाही आहे, जवळून घेत आहे, पण स्कॅल्पला मेक शुअर करते की स्कॅल्पला लागायला नको. आणि ह्याला बॅक साईडला टाकले. मग आता खालचं सेक्शन घेणार आणि त्यालाही करणार. आता सगळं लावून झाल्यानंतर मी ह्याच्यावरून कोंब करत आहे, म्हणजे कलर एक व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड होतो आणि तुमचा कोणताही व्हाईट हेअर जो आहे तो मिस होणार नाही. ठीक आहे. आता हा आपला सेक्शन जो आहे तो झालेला आहे.
आणि आता सेम आपण इथे जे केलेलं आहे तेच सेम आपण इकडे सुद्धा करून घेणार आहे. आता कलर लावून झाल्यानंतर अर्धा तास मी वेट करणार आहे. या कलरला डेव्हलप होण्यासाठी अर्धा तास ते 45 मिनिट्स तुम्ही लावून ठेवू शकता आणि त्याच्यानंतर मी ह्याला वॉश करणार आहे. आता ह्या कलरबद्दल अजून एक गोष्ट म्हणजे मी आत्ता ह्याच्यावरती वाचले की हा फक्त ब्लॅक आणि ब्राऊनमध्ये नाही, तर हा ब्लॅक, डार्क ब्राऊन, बर्गंडी अँड ब्राईट ब्राऊन गोल्ड ह्या शेडमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. पण आय थिंक जेव्हा पण मी घेतले तेव्हा मी मोस्टली ब्राऊनच घेते, कारण तो माझा टेक्स्चर आहे केसांचा, तोच कलर आहे, त्यामुळे मी ब्राऊन यूज करते. तर तुमचा जो पण शेड आहे तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता आपण थोडंसं वेट करूया आणि त्यानंतर ह्याला वॉश करणार आहे. सो आता माझा हेअर वॉश झालेला आहे आणि हेअर वॉश करताना मी माझा जो हँड ग्लोव्ज होते, आपण कलर लावताना जो हँड ग्लोव्ज वापरला होता तो मी वापरला. कारण जेव्हा आपण हेअर वॉश करत असतो कलर लावल्यानंतर हेअर वॉश करताना बऱ्याच वेळा कलर आपल्या फिंगर्सना सुद्धा लागतं आणि त्यानंतर आपल्याला स्किन इरिटेटेड फील होऊ शकते. त्यामुळे हेअर वॉश करताना सुद्धा हँड ग्लोव्ज मी वापरते. आता किती वेळ वापरायचं, जेव्हा तुम्ही पाणी यूज करत आहात आणि कलर जेव्हा निघत असतो, जोपर्यंत पाणी कम्प्लिटली ट्रान्सपरंट निघायला चालू होत नाही तोपर्यंत मी हँड ग्लोव्ज यूज करते. म्हणजे जोपर्यंत कलर पूर्णपणे निघलेला नाही आहे तोपर्यंत हँड ग्लोव्ज यूज करते. त्याच्यानंतर शॅम्पू यूज केलेला आहे, माइल्ड शॅम्पू नायकाचा मी यूज केलेला आहे. आणि शॅम्पू वॉश केल्यानंतर फॉलोड बाय कंडिशनरसुद्धा मी लावते, कारण कंडिशनर नाही लावलं तर मला ड्रायनेस होतो. त्यामुळं नायकाचा शॅम्पू फॉलोड बाय नायकाचा कंडिशनर हे दोन्हीही मी यूज केलेले आहे. तुम्ही बघू शकता कलर आपला चांगला झालेला आहे. सगळे व्हाईट हेअर्स आपले जे होते, ग्रे हेअर्स होते, ते सगळे आता कलर व्यवस्थित झालेला आहे. कोणताही हेअर मिस झालेला नाही आहे. त्यामुळे जर हा सेक्शन करून जर तुम्ही हेअर कलर केला, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तसं जर तुम्ही हेअर कलर केला तर डेफिनेटली तुमचाही कोणताही हेअर स्टँड मिस होणार नाही आहे. खूप व्यवस्थित कलर तुम्ही घरातसुद्धा करू शकता. त्यामुळे हे स्टेप्स तुम्ही नक्की फॉलो करा. आणि आता हेअर वॉश झाल्यानंतर आता केस माझे अजून थोडेसे ओले आहेत. फक्त ह्याला कोंब करण्याच्या आधी मी सिरमसुद्धा यूज करते. आणि जे मी सिरम यूज करत आहे ते आहे हे बेअर ॲनाटॉमीचा सिरम आहे, तो मी यूज करते. अर्धे वाळलेले असतात तेव्हा मी सिरम यूज करते आणि त्याच्यानंतर कोंब यूज करते. ओल्या केसांमध्ये डायरेक्टली कोंब यूज करायला मी अवॉइड करते, कारण त्याच्यानं भरपूर ब्रेकेज होऊ शकतो आणि हेअरफॉलसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे जोपर्यंत केस तुमची ओली आहेत तोपर्यंत कंगवा यूज करायचा नाही. आणि सिरमसुद्धा लावायला अजिबात विसरू नका, म्हणजे तुमच्या केसांमध्ये जास्त गुंता होणार नाही. आणि झालेला असेल तर सिरम वापरल्यामुळे गुंतासुद्धा बऱ्यापैकी निघून जातो आणि लेस डॅमेज होतात केसांना. त्यामुळे सिरमसुद्धा नक्की लावा. तर हा होता माझा हेअर कलरचा रुटीन जे मी करते. तर तुम्हीसुद्धा हे सगळे स्टेप्स फॉलो करून बघा आणि नक्कीच तुम्हालासुद्धा हेअर कलर घरामध्ये व्यवस्थित करायला येऊन जाईल. हेअर कलर जो पण तुम्हाला सूट होतो तो तुम्ही वापरू शकता. आणि हा जो मी यूज केले तो तर बेस्ट आहेच. हे जर तुम्हाला वापरायचं असेल तर हे सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. ठीक आहे. आणि आता जे सबस्क्रायबर शाउटआउटचे नाव उरलेले आहेत ते मी फटाफट घेणार आहे. माझे जे न्यू सबस्क्रायबर्स आहेत ज्यांनी रिसेंटली माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं होतं आणि त्यांचं नावसुद्धा कमेंटमध्ये लिहिलं होतं. सो थँक्यू सो मच संजना तरी, थँक्यू सो मच शरयू चौधरी, थँक्यू सो मच जया काशिद फ्रॉम इस्लामपूर, थँक्यू सो मच शुभांगी माने, उषा कंचू, अनुष्का पाठक, अश्विनी खेरे, थँक्यू सो मच विद्या जलमकर, थँक्यू सो मच कल्पना कीर्तने. गाईज थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल. आय लव्ह यू ऑल. आणि गाईज तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला माझं कॉन्टेंट आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नावसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हालासुद्धा असं शाउटआउट देईन. तर चला परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.